शांती. आज 17/1/2023 आपला अव्यक्त मास चाललेला आहे. अव्यक्त मास म्हणजे वरदानी मास, वरदानी महिना. या महिन्याला वरदान प्राप्त झालेलं आहे, कारण याच वेळेला आपले ब्रह्माबाबा संपन्न झाले, शिवबाबा प्रमाण दिव्य बनले. तर या महिन्यामध्ये आपण जेवढा पुरुषार्थ करू, जेवढी आपली कामना आहे की आपल्याला पण सद्गती, सद्बुद्धी आणि सर्व काही प्राप्त झालं पाहिजे, ते पण जन्माजन्मासाठी. तर ह्या महिन्याला एक वरदान प्राप्त आहे, वरदानी मास, अव्यक्त मास. कारण ह्याच महिन्यामध्ये ब्रह्माबाबा संपन्न झाले. हे दुनियामधलं हे जुनं शरीर सोडून बाबा लाईटच्या शरीरामध्ये फरिश्ता बनले, शिवबाबा प्रमाण बनले. तर या महिन्यामध्ये आपण जेवढा पुरुषार्थ करतो तो सगळा म्हणजे समजा एकच 1000 गुणा प्राप्ती होते. म्हणून याच महिन्याला भक्तीमध्ये सुद्धा अधिक मास म्हणून साजरा केला जातो, परंतु त्यांना त्याचं गुह्य अर्थ माहिती नाही. म्हणूनसाठी आपण भाग्यशाली आहोत. आपल्या दिव्य ज्ञानाचे दिव्य नेत्र बाबांनी उघडलेले आहेत. तर जितकं होईल तेवढं आज मौनमध्ये राहा. जितकं जरुरी आहे तेवढंच बोला, बाकी जास्त वाणीमध्ये येऊच नका. म्हणजेच वाणीचे परे मौनचं व्रत धारण करा. त्याच्यामुळे बाबांच्या प्राप्तीचा अनुभव होईल. भाग्य लवकरात लवकर आपलं उज्ज्वल होईल. म्हणूनसाठी आज मौनमध्ये राहायचं आहे. आणि तारीखसुद्धा बघा कशी आहे. आजची 17 म्हणजे सतर्क व्हायचं आहे. आणि मंगळवार म्हणजे मंगल होणार आहे सगळं काही. आणि उद्यानंतर मग अव्यक्त बापदादा मिलन आहे. त्याच्यामध्ये बाबा आपल्याला मग वरदानाने भरपूर करतील. अव्यक्त दिवस उद्या आपण साजरा करायचा, स्वतःलाही वरदानाने भरपूर करायचं. बापच्या रूपाने खूप सगळं बाबांचं वर्षाचं, सतयुगाच्या प्रॉपर्टीचं, सुखशांतीचं, राज्याचं मालिक बनायचं. गुरुकडून ॲक्युरेट बाबांच्या शिक्षेचं अचूक पालन करायचं. आणि सद्गुरूंच्याकडून अखंड प्राप्ती, अथाह प्राप्ती प्राप्त करायची. त्याच्यासाठी सगळ्यांनाही उद्याच्या अव्यक्त दिवसासाठी आजही खूप खूप शुभकामना आहे. आइये आता या आपल्या भ्रुकुटी सिंहासनवरती विराजमान व्हा. मी आत्मा राजा, दोन्ही भव यांच्यामध्ये विराजमान, या शरीराला चालवणारी दिव्य शक्ती आहे. मी माझ्या मनबुद्धीचाही मालिक आत्मा राजा आहे. आणि मलाच सद्गती देण्यासाठी आणि माझ्या जीवनाचं आणि माझ्या कुळाचं, संपूर्ण कुळाचं, देशाचं, विश्वाचं कल्याण करणारे शिवबाबा माझ्या सम्मुख ब्रह्माच्या शरीराद्वारे बसले आहेत. हे मनपटलवरती पहा आणि मुरलीचं अमृत आपण आता एकाग्रतेने प्राशन करूया. आजची मुरली आहे 17/1/2023 आणि मुरलीचं शीर्षक आहे, गोड मुलांनो, तुम्ही या बाबांच्या शाळेमध्ये आले आहात. आपले श्रेष्ठ भाग्य बनविण्यासाठी तुम्हाला निराकार शिवबाबाकडून शिकून राजांचेही राजा बनायचं आहे. प्रश्न आहे, काही मुले भाग्यशाली आहेत तर काही दुर्भाग्यशाली बनतात. कशामुळे? उत्तर, भाग्यशाली मुले ती आहेत ज्यांना कोणतेही कर्मबंधन नाही. म्हणजेच त्यांचे उच्च भाग्य त्यांच्याबरोबर आहे. म्हणजेच त्यांनी पहिलंसुद्धा खूप चांगली कर्म केलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांना कुठलंही आता कर्मबंधन नाही पुरुषार्थामध्ये. म्हणजेच कुठे कुठे कसं असतं, शरीर साथ देत नाही किंवा काही जणांच्या घरातून परमिशन मिळत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्याचं आपल्याला कर्मबंधन असल्यानंतर आपण हा पुरुषार्थ अखंडपणे करू शकत नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात, भाग्यशाली मुले ती आहेत ज्यांना कोणतेही कर्मबंधन नाही, अर्थात कर्मबंधनापासून मुक्त आहेत. परंतु तरीसुद्धा जर अभ्यासावर लक्ष देत नसतील, बाबांनी शिकवलेल्या मुरलीवरती जर लक्ष देत नसतील आणि बुद्धी मात्र व्यर्थमध्ये इकडे तिकडे विचारामध्ये भटकत असेल, एक बाबा त्यांच्याद्वारे इतका मोठा तुम्हाला स्वर्गाचा वारसा मिळतो, त्यांची आठवणसुद्धा करत नसतील, तर मात्र त्यांना दुर्भाग्यशाली म्हणावं लागेल. दुसरा प्रश्न आहे, श्रीमतमध्ये कोणते रस भरलेले आहेत? उत्तर आहे, श्रीमतच आहे मुरली, ज्यामध्ये शिवबाबा म्हणजेच मातपिता, टीचर, गुरु सर्वांची मत एकत्र मिळते. श्रीमत जसे काही
सॅक्रिन आहे, म्हणजेच अतिशय उत्तम पदार्थ, ज्यामध्ये हे सर्व रस भरलेले आहेत. प्राप्ती भरलेली आहे. आपल्याला सर्व पित्याची, गुरुच्या आणि सद्गुरूकडून मिळणारी सगळी प्राप्ती मुरलीच्या शिकवणीमध्ये भरलेली आहे. ओम शांती. शिव भगवान वाच, मनुष्य जेव्हा गीता ऐकवतात तर श्रीकृष्णाचे नाव घेऊन ऐकवतात. इथे तर जेव्हा काही बोलतात तेव्हा शिव भगवान वाच म्हणतात. ते स्वतःसुद्धा म्हणू शकतात शिव भगवान वाच, कारण स्वयं शिवबाबाच बोलतात. दोघेही एकत्रसुद्धा बोलू शकतात. मुले तर दोघेही आहेत ना. मुले आणि मुली दोन्ही बाबांच्या बरोबर बसलेले आहेत. तर विचारतात बाबा, मुलांनो समजलं का? कोण तुम्हाला शिकवत आहे? मुले म्हणतील, हां, बाप दादा शिकवत आहेत. मोठ्यांना बाबा म्हणतात, म्हणजे शिवबाबा बाबा आहेत. आणि हा दादा म्हणजे छोट्याला, अर्थात तुमच्या भावाला, ब्रह्माला दादा म्हटलं जातं. म्हणूनसाठी बापदादा एकत्रित आहेत. आता तुम्ही मुले जाणता, आम्ही बाबांचे स्टुडंट म्हणजे विद्यार्थी आहोत. सतगतीची विद्या सतगतीची विद्या आपण काय करत आहे? आपण प्राप्त करत आहोत. म्हणून आपण विद्यार्थी म्हणजे स्टुडंट आहोत. शाळेमध्ये स्टुडंट बसलेच आहेत. तकदीर भाग्य बनवण्यासाठी आम्ही शिकून आता आमकी परीक्षा पास करणार, असं त्या दुसऱ्या जीवनाच्या लौकिक स्कूलमध्ये मुलांना माहिती असतं ना, त्याप्रमाणेच. परंतु त्या तर आहेत देहधाऱ्यांच्या परीक्षा, तर बऱ्याच होत असतात. इथे तुम्हा मुलांच्या मनामध्ये आहे की आम्हाला बेहदचे पिता, परमपिता परमात्मा शिकवत आहेत. तुम्ही बाबा या ब्रह्माला म्हणत नाही, शिवबाबांना म्हणता. निराकार बाबा समजवतात. तुम्ही जाणता, निराकार म्हणजे ज्या शिवबाबांना शरीराचा आकार नाही, ते ज्योतिबिंदू स्वरूपम आहेत आणि ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन ब्रह्माच्या वाणीच्या आधारे आपल्याला शिकवतात. म्हणून बाबा म्हणतात, निराकार बाबा समजवतात. तुम्ही जाणता, आम्ही बाबांच्याकडून राजयोग शिकून राजांचेही राजा बनतो. राजेसुद्धा असतात आणि मग राजांचे राजेसुद्धा इथे असतात. ते राजांचेही राजे आहेत. त्यांचे राजेसुद्धा पूजन करतात. म्हणजे मोठा राजा असतो, त्याचे छोटे राजे पूजन करतात. हा रिवाजसुद्धा भारतामध्येच आहे. पतित राजे पावन राजांचे पूजन करतात. बाबांनी समजविले आहे. महाराजा मोठ्या प्रॉपर्टीवाल्याला म्हटलं जातं. राजे लोक छोटे असतात. आजकाल तर काही राजांची महाराजांच्या पेक्षासुद्धा या कलियुगामध्ये जास्त प्रॉपर्टी असते. हे तर मात्र बेकायदा झालं. काही श्रीमंतांच्याकडे सुद्धा राजांच्या पेक्षाही जास्त प्रॉपर्टी आत्ता असते. परंतु तिथे स्वर्गामध्ये मात्र सर्व काही कायदेशीर असतं. इथे तर सगळं बेकायदेशीर असतं. बाबा सांगतात, स्वर्गामध्ये असं बेकायदेशीर काही नसतं. तिथे तर सर्व काही कायद्यानुसार असते. मोठ्या महाराजांच्या जवळ मोठी प्रॉपर्टी असेल तर तुम्ही मुले जाणता, आपल्याला बेहदचे बाबा बसून हे सत्य ज्ञान शिकवत आहेत. बेहद म्हणजे सर्व सृष्टीचे पिता आहेत. विश्वातल्या सर्व आत्म्यांचे बाबा पिता आहेत. सर्वांचा सद्गती दाता आहे आणि जो त्यांच्या आज्ञेचं पालन करतो त्यांना बाबा देवी देवता पद प्राप्त करवतात. म्हणून शिवबाबा काय म्हणतायत, तुम्ही मुले जाणता, आपल्याला बेहदचे बाबा बसून शिकवतात. परमात्म्या व्यतिरिक्त इतर कोणीही राजांचाही राजा स्वर्गाचा मालिक बनवू शकत नाही. स्वर्गाचे रचयिता आहेत निराकार बाबा. त्यांचे नाव सुद्धा गातात. हेवनली गॉडफादर बाबा स्पष्टपणे समजवतात. मी तुम्हा मुलांना पुन्हा स्वराज्य देऊन राजांचाही राजा बनवतो. आता तुम्ही जाणता, आपण भाग्य बनवून आलो आहोत. बेहदच्या बाबांच्याद्वारे राजांचेही राजा बनविण्यासाठी किती आनंदाची गोष्ट आहे. खूप मोठी परीक्षा आहे. बाबा म्हणतात, श्रीमतवर चाला, म्हणजे श्रीमतच्या आज्ञेचं पालन करा.
यामध्ये मातपिता, टीचर, सद्गुरू सर्वांची मत एकत्रित म्हणजेच मुरली म्हणजे श्रीमत आहे. सर्वांची मिळून तुम्हाला सॅक्रिन बनलेले आहे. बाबांनी सर्वांची मिळून सॅक्रिन बनलेले आहे. सर्वांचा रस एकामध्ये भरलेला आहे. म्हणजे बाबांचं पित्याचं प्रेम, गुरूंची शिक्षा, गुरूंचं प्रेम आणि सद्गुरूचं प्रेम आणि वरदानी दृष्टी हे सगळं काही एका मुरलीमध्ये बाबा म्हणतात भरलेलं आहे. बाबा सांगतात सर्वांचा साजन एकच आहे. पतितपासून पावन बनवणारे केवळ ते बाबाच आहेत. बाबा सांगतात गुरु नानक यांनी सुद्धा त्यांची महिमा केली आहे, तर जरूर त्यांची आठवण करावी लागेल. ते प्रथम आपल्याकडे शांतीधामामध्ये येऊन जातील, नंतर मग पावन दुनियामध्ये पाठवतील. कोणीही आले तरी त्यांना तुम्हाला हे सत्यज्ञान समजवायचं आहे. हे गॉडली कॉलेज ईश्वरीय विद्यालय आहे. भगवान वाच. इथे इतर शाळामध्ये तर काही भगवान शिकवत नाही किंवा भगवान वाच तर म्हणणार नाही. भगवान आहेच निराकार शिवबाबा. तो ज्ञानाचा सागर आहे. मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहे. म्हणजेच मनुष्य सृष्टी त्याच्यापासूनच निर्माण झालेली आहे. तुम्हा मुलांना बसून बाबा किती प्रेमाने सद्गतीसाठी शिकवत आहेत. हे गॉडली नॉलेज ईश्वरीय सत्य ज्ञान आहे. सरस्वतीला गॉडेज ऑफ नॉलेज, विद्येची देवी म्हटले जाते. तर जरूर हे सत्य ईश्वरीय ज्ञानाने गॉडेजेस बनत असतील. बॅरिस्टराच्या ज्ञानाने बॅरिस्टरच बनतील. हे आहे गॉडली नॉलेज. सरस्वतीला गॉडने नॉलेज दिले आहे, तर ज्याप्रमाणे सरस्वती गॉडेज ऑफ नॉलेज आहे, तशीच तुम्ही मुलेसुद्धा आहात. सरस्वतीला खूप मुले आहेत ना. परंतु प्रत्येकाला गॉडेज ऑफ नॉलेज म्हटलं जाईल असे होऊ शकत नाही. यावेळीसुद्धा स्वतःला गॉडेज म्हणू शकत नाही. तिथे सुद्धा देवी देवताच म्हणणार. खरोखर गॉड नॉलेज देतात. लेसन असे काही धारण करवितात. हे इतके मोठे पद देतात. बाबांचे तुम्ही आत्ताच गॉडेज आणि गॉडेजेस आहेत. सतयुगामध्ये तुम्ही देवता आहेत. तर किती इतके शक्तिशाली करता करविता भगवंत तुम्हाला गॉड शिकवत आहे. म्हणूनसाठी तुम्हाला आत्ता टायटल मिळतं गॉड गॉडेसेस. बाबा सांगतात इतर देवता तर गॉड गॉडेसेस असू शकणार नाहीत. हे मातपिता तर जसे की गॉड गॉडेजेस होतात, परंतु तसे आहेत तर नाही ना. निराकार पित्याला गॉड फादर म्हणणार. यांना साकार ब्रह्माला गॉड थोडीच म्हणतात. ह्या खूप गूढ आणि रहस्यमय गोष्टी आहेत समजण्यासाठी. आत्मा आणि परमात्म्याचे रूप आणि मग संबंध किती गूढ गोष्टी आहेत. ते देहधारी काका, चाचा, मामा इत्यादींशी संबंध तर कॉमन सामान्य गोष्ट आहे. हा तर आहे रूहानी संबंध. समजावून सांगण्याची चांगली युक्ती तुम्हाला आली पाहिजे. मातापिता असे शब्द गातात सुद्धा, तर जरूर काहीतरी अर्थ आहे ना. ते शब्द अविनाशी बनतात. भक्तिमार्गामध्ये सुद्धा प्रचलित होतात. बाबा सांगतात आता तुम्ही शिवबाबांना मातापिता म्हणता ना, आणि नंतर भक्तीमध्ये सुद्धा गायलेलं आहे ना, तुम्ही हु बंधू सखा तुम्ही हो, तुमेव विद्या द्रवणम तुमेव, तमेव माता च पिता तमेव. आपण गातो की नाही भक्तीमध्ये. तर बाबांनी ते आठवण करून दिली की बाबा म्हणतात तुम्हाला आता मी मातापिताप्रमाणे सगळं काही देत असतो. म्हणूनसाठी तुम्ही भक्तीमध्ये परत सगळ्या देवी देवतांच्या समोर जाऊन तीच सांत्वना प्रार्थना गाता की तमेव माताच पिता तमेव. तर बाबा सांगतात भक्ती मार्गामध्ये सुद्धा प्रचलित होतात हीच गीते. तुम्ही मुले जाणता आपण आता बाबांच्या शाळेमध्ये सद्गतीसाठी बसलो आहोत. शिकवणारा सत्य ज्ञानाचा सागर बाबा आहे. यांची आत्मा ब्रह्मा बाबाची आत्मासुद्धा शिकत आहे. या आत्म्याचा पिता ते परमात्मा आहेत. जे सर्वांचे पिता आहेत ते शिकवतात. त्यांना गर्भामध्ये तर यायचंच नाही. तर मग तुम्हाला हे सत्य ज्ञान कसे शिकवणार? तुम्हाला भाग्याचं विधान कसे शिकवणार? म्हणून बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन मग ब्रह्माच्या ऐवजी
मग त्यांना ब्रह्माच्या ऐवजी श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे गीतेमध्ये. हे सगळं त्याच्यामुळे गीता खोटी झाली. हे सुद्धा ड्रामामध्ये आहे असं होणार. काहीतरी चूक होईल तेव्हाच तर बाबा येऊन या चुकीला बरोबर करून तुम्हाला निर्दोष बनवतील ना, अभूल बनवतील. निराकारला न जाणल्या कारणाने किती गोंधळून गेले आहेत. बाबा समजवतात, मी तुमचा बेहदचा पिता, बेहदचा वारसा देणारा आहे. लक्ष्मीनारायण स्वर्गाचे मालिक कशी बनले हे कोणीही जाणत नाही. जरूर कोणीतरी तशी कर्म शिकवली असतील ना, आणि तो सुद्धा जरूर मोठा असेल. जे इतके उच्च पद मिळवून दिले मनुष्य काहीसुद्धा जाणत नाहीत. बाबा किती प्रेमाने समजवतात, किती मोठी ऑथॉरिटी आहे. संपूर्ण दुनियेला पतितपासून पावन बनवणारे मालिक सद्गुरू आहेत, जे समजवतात हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. तुम्हाला चक्र फिरावे लागते. 84 जन्म घ्यावे लागतात. या नाटकाला कोणीही जाणत नाहीत. ड्रामामध्ये आपण कसे ॲक्टर्स आहोत. हे चक्र कसे फिरते, दुःखधामाला सुखधाम कोण बनविते, हे सर्व तुम्ही जाणता. तुम्हाला सुखधाममध्ये जाण्यासाठी शिकवतो. तुम्हीच 2500 म्हणजेच 21 जन्मासाठी कायमचे सुखी बनता. दुसरे कोणीही तिथे जाऊ शकत नाही. सुखधामामध्ये जरूर थोडे मनुष्य असतील. समजून सांगण्यासाठी खूप चांगले पॉईंट्स असले पाहिजे. म्हणतात तर खरे, बाबा आम्ही तुमचे आहोत, परंतु संपूर्ण बनण्यासाठी वेळ लागतो. काहीचे कर्मबंधन लगेच सुटते, कोणाला वेळ लागतो. बरेच जण तर इतके भाग्यशाली सुद्धा आहेत की त्यांचे कर्मबंधन तुटलेले आहे. म्हणजेच ब्रह्माकुमारी बनण्याची इच्छा झाली की कोणीही तुम्हाला आडे येत नाही, कोणी तुम्हाला पीडा देत नाही किंवा बद्दुवा देत नाही, किंवा तुम्हाला घरातून बाहेर काढणं, मारपीट करणं हा प्रकार जिथे चालतो तिथे काय आहे, कर्मबंधन आहे. म्हणजेच पहिल्या जन्माचा अजून हिसाब किताब बाकी आहे. तर बाबा म्हणतात काही जणांचे कर्मबंधन लगेच तुटतात. म्हणजे जसं आता आम्हाला ब्रह्मकुमारीचा अभ्यास करायचे, ध्यान करायचे, आपली शक्ती वाढवायची, सद्गती करायची, आपल्याबरोबर पूर्ण आपल्या खानदानाची, कुळाची सद्गती करायची आहे. आणि आपण जर ब्रह्मकुमारीचा अभ्यास सुरू केला तर घरामध्ये सगळ्यांनी तो सहजासहजी स्वीकार केला तर याचाच अर्थ आपल्याला पहिल्या जन्माचे कर्मबंधन नाहीत. म्हणजे सगळ्यांच्या बरोबर चांगले संबंध आपले आणि चांगल्या कर्माचा साठा पहिल्यापासून आपल्याबरोबर आहे हे साबित होतं. आणि मात्र आपण ब्रह्मकुमारी बनण्याचा प्रयत्न केला आणि घरातल्या लोकांना ते नाही आवडलं, विरोध भेटला, तर मात्र समजायचं आहे की कर्मबंधन आहे मागच्या जन्माचं. मग त्याचा उपाय काय करायचा, तर जास्तीत जास्त योग करून बाबांच्याद्वारे सर्वांना जास्तीत जास्त योगाचे स्पंदन पाठवायची, म्हणजेच व्हायब्रेशन सकास पाठवायचा की लवकरात लवकर मला माफ करा आणि मी शिवबाबांचे आहे ते मला शिवबाबांच्यासाठी स्वीकार करा. आणि दुसऱ्या आत्म्यांना माफी मागायची आहे की मी तुम्हाला कुठल्याही जन्मी मनाने, मनसा वाचा कर्मणाने काहीही तकलीफ दिली असेल तर मला माफ करा. आणि तुमचंही बुद्धीचं कल्याण होत आहे आणि तुमचीही बुद्धी दिव्य बनून सद्गुरू बाबांच्या बरोबर जोडली जात आहे आणि तुम्हीसुद्धा बाबांच्या छत्रछायाचे मालिक बनत आहात. असं दुसऱ्यांना व्हायब्रेशन्स पाठवायची, स्पंदनं पाठवायची आपल्या योगाची, ध्यानाची, ज्याच्या करून जर कर्मबंधन असेल, दुःख असेल, तकलीफ होत असेल इतरांची, तर ती मात्र कमी होईल. आणि तसंच आहे शरीराचं. एखाद्याला ब्रह्मकुमारीचा अभ्यास करायचा आहे, मुरली ऐकायची आहे, अमृतवेला करायचे आहे आणि शरीर साथ देत नसेल तर काय होणार मग? शरीर जर साथ देत नसेल तर काय होणार? शरीर साथ देत नसेल तर मात्र ते करू शकणार नाहीत पुरुषार्थ. त्यालाही आपल्याला खूप सगळं मेडिटेशन करून, योग करून आपल्या शरीराला, प्रकृतीला आपण सकाश द्यायचा आहे, तर आपली कर्मबंधन लवकर संपतात. तर बाबा सांगतात काहींचे कर्मबंधन लगेच सुटते, कोणाला वेळ लागतो. बरेच जण तर इतके भाग्यशालीसुद्धा आहेत की त्यांचे कर्मबंधन तुटलेले आहे, परंतु अभ्यासावर, बाबांच्या मुरलीवरती म्हणजेच शिक्षणावरती, बाबांच्या आज्ञेवरती लक्ष देत नाहीत. त्यामुळे त्यांनासुद्धा दुर्भाग्यशाली म्हटले जाते.
त्यांची बुद्धी नातवंडे परतवंडे इत्यादीमध्ये बुद्धी अडकून जाते. इथे तर एकाचीच आठवण करायची आहे ना. खूप जबरदस्त वारसा मिळतो. तुम्ही जाणता आम्ही राजाचेही राजा बनतो. पतित राजे कसे बनतात आणि पावन राजेही राजा कसे बनतात ते सुद्धा बाबा तुम्हाला समजवतात. मी स्वतः येऊन या राजयोगाद्वारे राजांचेही राजा स्वर्गाचा मालिक बनवितो. या राजयोगाद्वारे राजांचेही राजा स्वर्गाचा मालिक बनवितो. ते पतित राजे तर दान केल्याने बनतात. त्यांना थोडेच मी येऊन बनवितो. ते खूप दानशूर असतात. दान केल्याने राजकुलामध्ये जन्म घेतात. मी तर तुम्हाला 2500 म्हणजेच 21 जन्मासाठी सुख देतो. ते तर एका जन्मासाठी बनतात. ते सुद्धा पतित दुःखी राहतात. मी तर येऊन मुलांना पावन बनवितो. मनुष्य समजतात केवळ गंगा स्नान केल्यानेच पावन बनतात. किती अज्ञानामध्ये धक्के खात आहेत पहा. गंगा यमुना इत्यादीची महिमा करत राहतात. आता पाणी कधी कुणाची सद्गती करेल का? आता यामध्ये महिमेची तर गोष्टच नाही. पाणी सागरातून येते तसे तर खूप नद्या आहेत. विदेशामध्ये सुद्धा मोठमोठ्या नद्या खोदून बनवतात. यामध्ये मोठी गोष्ट तर काय आहे? ज्ञानसागर आणि ज्ञानगंगा कोण आहे हे समजायचं आहे. ज्ञानसागर बाबा आहे आणि तुम्ही सगळे बाबांची मुलं ज्ञानगंगा आहेत. हे तर जाणत सुद्धा नाहीत. शक्तीने काय केले काय सुद्धा कोणीसुद्धा जाणत नाही. केवळ भक्ती करत राहतात. भगवंताला व्यवस्थित जाणत नाहीत. खरे तर ज्ञानगंगा किंवा ज्ञान सरस्वती ही जगदंबा आहे. मनुष्य तर जाणतही नाहीत. जसे काही भिल्ल अडाणी आहेत. बिलकुलच बुद्धू बेसमज आहेत. बाबा येऊन बेसमजला किती समजदार बनवतात. तुम्हाला बुद्धिवान बनवतात. तुम्ही सांगू शकता यांना राजाचेही राजा कोणी बनविले? गीतेमध्ये सुद्धा आहे मी राजाचाही राजा बनवितो. मनुष्य तर हे जाणत नाहीत. आपण स्वतःसुद्धा जाणत नव्हतो. हा ब्रह्मा बाबा जो स्वतः बनला होता आता नाही आहे. तोच जाणत नाही तर दुसरे मग कसे जाणू शकतील? सर्व व्यापीच्या ज्ञानामध्ये काही सुद्धा नाही. योग कोणासोबत लावावा? बोलवावे कोणाला? स्वतःच खुदा आहेत तर मग प्रार्थना कशाला करता? किती आश्चर्याची गोष्ट आहे. जे खूप भक्ती करतात त्यांचा मान असतो. भक्तिमाळासुद्धा आहे ना आणि ज्ञानमाळासुद्धा आहे. रुद्रमाळासुद्धा आहे. ही मग भक्तिमाळा ती आहे निराकार माळा. सर्व आत्मे तिथे निराकार दुनियेमध्ये राहतात. त्यामध्ये सुद्धा पहिल्या नंबरची आत्मा कोणाची आहे? जे नंबर 1मध्ये जातात. सरस्वतीची आत्मा आणि ब्रह्माची आत्मा नंबर 1 शिकते. ही आत्मेची गोष्ट आहे. भक्ती मार्गामध्ये तर सर्व देहधाऱ्यांची मनुष्याची गोष्टी आहेत. आमका भक्त असा होता तमका भक्त असा होता. त्यांनी तुम्हाला काय सद्गती भेटणार? त्यांच्या शरीराची नावे घेतली तुम्ही मनुष्याला म्हणणार नाहीत. बाबा सांगतात त्यांच्या शरीराची नावे घेतील तुम्ही मनुष्याला म्हणणार नाही की तुम्ही जाणता की ब्रह्माची आत्मा कोण बनते? कोणीही सांगू शकत नाही. कुठलंही कथाकीर्तन तुम्हाला सद्गती नाही देऊ शकत. बाबा सांगतात ब्रह्मात जे जाऊन शरीर धारण करून सतयुगामध्ये राजाचेही राजा बनतात, नारायण बनतात. हे कोणीही सांगू शकत नाही. आत्मा शरीरामध्ये प्रवेश करून राज्य करते. आता तर राजा नाही आहे तिथे. राज्य तर आत्माच करते ना. की आत्मा समजते मी राजा आहे. मी आत्मा आहे. या शरीराचा मालिक आहे. अहम आत्मा. शरीराचे नाव परत सतयुगामध्ये ब्रह्माच्या आत्म्याचे नाव श्रीनारायण. शरीर धारण करतात तेव्हा त्यांना श्रीनारायण म्हटलं जातं. म्हणजेच ब्रह्माची आत्मा म्हणजेच आता ब्रह्मा आहे ना तर हीच आत्मा सतयुगामध्ये काय बनते? नारायण. तर कुणाला नाव भेटलं? त्या आत्म्याने जे शरीर धारण केलं त्याला ते नाव भेटलं. बाबा म्हणतात या शरीराचा मालिक आहे आत्मा. अहम आत्मा. शरीराचे नाव श्रीनारायण धारण करून मग राज्य करतील. आत्माच ऐकते आणि आत्माच हे सत्यज्ञान आपल्या संस्कारामध्ये व्रती कृती दृष्टी मनसावाच्यामध्ये धारण करते. जितके तुम्ही दिव्य गुण आत्म्याचे गुण धारण कराल तितके तुम्ही भाग्यशाली मोठे परमभाग्यशाली महान आत्मा बनणार. आत्म्यामध्ये संस्कार असतात ना.
आता तुम्ही जाणता आम्ही श्रीमतवर चालून बाबांच्याद्वारे राज्य घेत आहोत. बापदादा दोघे मिळून म्हणतात, मुलानो, दोघांनीही मुलानो. असे म्हणणाऱ्याचा हक आहे ना. आत्म्याला म्हणतात, निराकार बच्चे, मज पित्याची आठवण करा. दुसरे कोणी म्हणू शकत नाही तुम्हाला की माझी आठवण करा. परमपिता परमात्माच शक्तिदाता, भाग्यविदाता, भाग्य देणारा, सद्गती दाताच फक्त म्हणतो, हे मुलानो, तुम्ही स्वतः शरीरामध्ये असताना सुद्धा स्वतःला आत्मा समजून मला सत्य परमपिताला, सत्यम शिवम सुंदरला आठवण करा, तर तुम्ही पण असेच बनाल. हे तुम्ही आत्मानो, तुम्ही सुद्धा निराकार आहोत. तुम्हाला इथे शरीर भेटलं आहे, परंतु तुम्ही सुद्धा आत्मा ज्योती आहे. हे निराकार मुलानो, हे आत्मानो, मज पित्याची आठवण करा. बाबा तुम्ही आत्माशी बोलतात असे तर म्हणत नाही ना की हे परमात्मा, मज परमात्माची आठवण करा. नाही, हे आत्म्यानो, परमात्माची आठवण करा असं म्हणतात ना. तर बाबाच सर्व प्राप्ती करवणारा आहे. हे आत्म्यानो, बाबा सांगतात, तुम्ही मला आठवण कराल तेव्हाच योग अग्नीद्वारे तुमचे जन्मोजन्मचे पाप भस्म होणार आहे, म्हणजेच विकर्माचा विनाश होईल. बाकी गंगा स्नान केल्याने कधीही कोणी पापापासून मुक्त होणार नाही, पुण्य आत्मासुद्धा बनणार नाही. गंगा स्नान करून मग घरी जाऊन परत पापच करतात, तसेच बनतात. थोडी ना संस्कार परिवर्तन होतात. या विकारामुळे पापात्मा बनतात. हे कोणीही समजत नाही. बाबा तुम्हाला किती समजवतात की कशी कर्म केली तर तुम्ही पुण्यात्मा बनणार, कशी कर्म केली तर तुम्ही पापात्मा बनणार. तुम्हाला पापात्मा कोण बनवतं? आता ते कसं त्यातून सुटायचं? बाबा शिकवतात ना मुलांनो, काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेष, लोभ, मोह, अहंकार याच्या अनुसार कोणाशी व्यवहार करू नका. वाणीमध्ये येऊ असं कुणाला बोलू नका. कोणाबद्दल असा वाईट विचार करू नका. तर तुम्हाला कसा विचार करायचा आणि कशी भाग्याची प्राप्ती करायची ते तर बाबाच शिकवतात. बाबा सांगतात, मुलांनो, आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये राहूचे कडक ग्रहण लागलेले आहे. प्रथम हे ग्रहण हलके होते. द्वापर युगामध्ये इतकं दुःख नसतं. आता तर तुम्हाला तुमच्या आतमधल्या कमजोरींचं दान करायचं आहे. आणि म्हणूनसाठी म्हटलं जातं, दे दान तो छुटे ग्रहण. प्राप्ती खूप जबरदस्त होत असते तुम्हाला भगवंताकडून. म्हणूनसाठी मुरलीचा अभ्यास, बाबांच्या आठवणीचं पुरुषार्थसुद्धा करायचा आहे. जो जसा करेल तितकं तो प्राप्त करेल. तर बाबा म्हणतात, मी तुम्हाला राजांचाही राजा बनविणे. त्याच्यासाठी माझी आणि मी माझ्याकडून मिळणाऱ्या सतयुगच्या वारसाची आठवण करा. आपल्या 84 जन्मांना आठवा की आम्ही असे देवी देवता होतो आणि नंतर जन्म मृत्यूचा चक्र खेळून आम्ही आता असे बनलो आहोत. परत आम्हाला देवी देवता बनायचं आहे. म्हणूनसाठी बाबांच्या शिक्षेचं पालन करत आपल्या जीवनामध्ये कर्तव्य कर्म करत राहायचं आहे. शरीराने कर्म करायची आणि मनबुद्धीने बाबांना आठवण करायची. मात्र अमृत वेळेमध्ये स्वतःला शक्तीने जरूर संपन्न करायचं आहे, शक्तीने भरपूर करायचं आहे. ज्याप्रमाणे एकदा आपण सकाळी नाश्ता करतो तर शरीर किती सुंदर दिवसभर कार्य करतं, त्याप्रमाणे अमृत वेळेमध्ये आपल्या मनबुद्धीला बाबांच्या शक्तीद्वारे भरपूर करायचं आहे. आणि मग पुढे आपल्याला दिवसभरामध्ये खूप चांगले आपल्याकडून कर्म होतात. दृष्टी, व्रती, कृती आत्म्याच्या दिव्य गुणांच्या अनुसार कारोबार करते, है ना. तर बाबा म्हणतात, मुलांनो, बाबांनी नावच ठेवलं आहे स्वदर्शन चक्रधारी मुले. तर स्वदर्शनाचे ज्ञान सुद्धा पाहिजे ना. बाबा समजवतात, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे आणि तुम्हाला मी सतयुगी नवीन दुनियामध्ये घेऊन जातो. संन्यासी केवळ घरादाराला विसरतात, तुम्ही साऱ्या दुनियेलाच विसरता. कारण तुम्हाला माहीत आहे, जे डोळ्याने दिसत आहे ते आता नष्ट होणार आहे, खतम होणार आहे. हे फक्त बाबाच म्हणतात की तुम्ही मुलांनो आत्मा अभिमानी म्हणजेच आत्मा ज्योतीचा अभ्यास करा, तशाच भानामध्ये राहा, अशरीरी बना. मी तुम्हाला नवीन दुनियेमध्ये घेऊन जातो. म्हणून जुन्या दुनियेमधून, जुन्या शरीरामधून मोह काढून टाका. मग नवीन दुनियेमध्ये तुम्हाला नवीन शरीर मिळेल. पहा, श्रीकृष्णाला श्यामसुंदर का म्हणतात? सतयुगामध्ये तो किती गोरा आणि गुणवान होता. आता अंतिम जन्मामध्ये काळा झाला, पतित झाला आहे.
का झाला असा? कारण ज्याप्रमाणे दगडाच्या मूर्तींना पण आपण काय करतो मंदिरामध्ये, सगळ्यांना काळीकुट्ट बनवतो. परंतु तसं का केलं? कारण आपण जन्ममृत्यूचा खेळ खेळता खेळता जेव्हा कलियुगामध्ये आलो, तेव्हा आपल्यामधल्या आत्मांच्या मधल्या दिव्य गुणं कमी झाली आणि म्हणूनसाठी आपण तमोप्रधान पापी झालो. म्हणजेच शाम झालो. शाम म्हणजे सावरा. सावरा म्हणजे ज्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार सगळ्या विकारांचा आत्म्यामध्ये प्रवेश झाला आणि त्याच्यामुळे त्याच्या आधारी कर्मही तशीच घडली. तर त्याच्यानंतर आता आपल्याला जेव्हा बाबा भेटतात, तेव्हा आपल्याला आपल्या सत्य परिचय भेटतो की मी आत्मा आहे आणि मी आत्मा 7 गुणांचा पुंज आहे. 7 गुणं माझी शक्ती आहेत. कोण 7 गुणं? मी आत्मा शांती स्वरूप आहे. मी आत्मा शक्ती स्वरूप आहे. मी आत्मा सुख स्वरूप आहे. मी आत्मा प्रेम पवित्रमय आहे. मी आत्मा सत्य आणि ज्ञानमय आहे. हे आपल्या लक्षात येतं आणि त्याच्यानुसार आपण कर्म करायला सुरुवात करतो आणि भाग्य जमा होतं. आणि जेव्हा आपण अशी आत्म्यांची गुण आणि शक्ती धारण करतो, सहनशक्ती, निर्णय करण्याची शक्ती, परखण्याची शक्ती, पारख करण्याची शक्ती, की आपल्याला कोणत्या वेळेला किती बोलायचे आहे, काय बोलायचे, कसा विचार करायचे, आपले श्वास, संकल्प, समय म्हणजे वेळ कशी सार्थक करायचे हे आपल्याला जेव्हा कळतं, तेव्हा आपल्याला म्हणतात दिव्य बुद्धी, सत्वप्रधान बुद्धी म्हणजेच गोरा. म्हणूनसाठी बाबा सांगतायत, सतयुगामध्ये तर गोरे होता, आता तुमच्या कलियुगाच्या अंतिम जन्मामध्ये तुम्ही किती पतित काळे झाले आहात. म्हणूनसाठी श्याम सुंदरला असे बनवतात. मीच तुम्हाला श्यामपासून सुंदर बनवतो. म्हणजे दिव्य बुद्धी, दिव्य गुणाने युक्त असे 16 कला संपूर्ण गुणवान मीच तुम्हाला बनवतो. म्हणूनसाठी बाबांना सत्यम शिवम सुंदरम पण म्हणतात ना. तर बाबा म्हणतात मग सुंदरापासून तुम्ही श्याम बनता, हा खेळ आहे. म्हणून नाव ठेवले आहे श्याम सुंदर. काळा बनवणारा कोण आहे तुम्हाला? तुमच्यातले 5 विकाररूपी रावण. आणि मग गोरा कोण बनवतो? परमपिता परमात्मा. चित्रामध्ये सुद्धा दाखविले आहे. काय दाखविले आहे कृष्णाच्या चित्रामध्ये? की मी जुन्या दुनियेला लाथ मारून गोरा बनत आहे. म्हणजेच कृष्णाचं जे रांगतं चित्र आहे ना छोट्या मुलाचं, त्याच्या एका हातामध्ये पृथ्वी आहे आणि दुसऱ्या हात जमिनीवरती आहे आणि एक उजवा पाय उजव्या हातामध्ये पृथ्वीचं म्हणजे स्वर्गाचा गोळा आणि उजवा पाय पुढे चाललेला आहे आणि डावा पाय असा लांब आहे म्हणजे सतयुगामधून लात मारत आहे. म्हणजे सतयुगामध्ये म्हणजे जे संपणारी दुनिया आहे त्याला बुद्धी, त्याच्यामध्ये ममत्व, स्वार्थी बनून फसलेलं नाही. म्हणजेच रांगता कृष्ण. म्हणून बाबांनी त्या चित्राचा आपल्याला अर्थ सांगितला की मी जुन्या दुनियेला लात मारून गोरा बनत आहे. गोरी आत्मा स्वर्गाचा मालिक बनते म्हणजेच कृष्ण. काळी आत्मा नरकाची मालिक बनते आणि आत्मा गोरी आणि काळी बनते म्हणजेच सत्वप्रधान आणि तमोप्रधान बनते. आता बाबा म्हणतात तुम्हाला पवित्र बनायचं आहे. हे हठयोग पवित्र बनण्यासाठी खूप हट करतात. हठयोगी म्हणजे शरीराचे वेगवेगळे आसनं करणारा, शरीराचे व्यायाम करणारे. तर तुम्हाला माहिती असेल बरेच साधू संत म्हणजेच बरेच हठयोगी काय करतायत, कपडे धारण करत नाहीत शरीरावरती आणि त्यांचं म्हणणं आहे की कपडे धारण न केल्यामुळे आम्ही असं भगवंत प्राप्त करू, आमच्यामध्ये दिव्य गुण येतील आणि पवित्र बनू. परंतु कपडे धारण करण्याचा भाग नाही आहे. ज्या शरीरामुळे आत्माला रूप आलेलं आहे त्या रूपाला बुद्धीमधून काढायचं आहे. कारण हे रूप आज आहे, उद्या नसू सुद्धा शकतं, परंतु आत्मा मात्र अमर आहे. आत्मा मात्र कधीही मरत नाही. तर हे लक्षात ठेवायचं आहे की या आत्म्याला जे हे शरीर भेटलेलं आहे ते तर एक दिवस संपणारच आहे ना. हा तर नियम आहे, कोणीही इथं राहू शकत नाही. तर मात्र शरीराचं भान काढून मग आत्म्याच्या सत्य भानामध्ये आपण जेव्हा राहायला लागतो तेव्हाच तर सद्गती होणार आहे. त्याच्यामुळे बाबा सांगतात बघा, पवित्र तुम्हाला बनायचं आहे. म्हणूनसाठी पवित्र म्हणजे तरी काय? मन बुद्धीने, मनसा वाचा कर्मणाने शुद्ध आतमध्ये. कुठलंही कपट नाही, कुणाबद्दल वाईट नाही, कुणाबद्दल निंदा नाही, चुगली नाही, कुणाबद्दल ईर्ष्यासुद्धा नाही किंवा दुसऱ्याचं बघून जास्त ईर्ष्या होते, अगो बाई माझ्याकडं का नाही असं मनामध्ये भाव येतो, हे सुद्धा नाही. ती आत्मा काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार या सगळ्या भावामधून जी मुक्त आहे तीच पवित्र मनुष्य, त्यालाच पवित्र म्हणतात. तर पवित्रतेची परिभाषा समजणं म्हणजेच आपली सद्गती करणं.
तर बाबा म्हणतात ते हठयोगी पवित्र बनण्यासाठी खूप हट करतात, परंतु योग लावल्याशिवाय तर पवित्र कुणी बनूच शकत नाही. म्हणजेच माझ्याशी बुद्धी जोपर्यंत तुमची जोडली जात नाही, ती पण स्वतःला आत्मा समजून जोपर्यंत मला परमज्योती म्हणून आठवण करत नाही, तोपर्यंत कुणीही पवित्र बनूच शकत नाही. तुम्हाला शक्तीच नाही मनामध्ये तर कसं बनणार? ज्याप्रमाणे बघा, एखादा नेहमी खोटं बोलत असेल तर त्याला माहिती आहे की ते खोटं बरोबर नाही, खोटं कधी बोलू नये असं पण म्हणतात ना. तर मग खोटं बोलतो त्याला माहिती आहे की खोटं नाही बोलायचं, पण त्याच्यामध्ये ती शक्ती नाही आहे अंतर्मनामध्ये, जे त्याला खोटं न बोलण्यापासून मुक्त व्हायचं आहे. म्हणजे बघा, आणि म्हणतात सुद्धा, जिथे सुख तिथे देवाची वस्ती, जिथे सुख शांती तिथे देवाची वस्ती. तर देवाची वस्ती कुठे असते? जिथे आत्म्याचे गुण आहेत, त्याचा आत्म्याच्या गुणांचा व्यवहारामध्ये वापर आहे, तिथेच देवाची वस्ती असते ना. तर बाबा सांगतात तुम्हाला पवित्र बाकी कोणी बनवू शकत नाही माझ्याशिवाय. नाही तर काय होणार? जे पवित्र नाही बनणार त्यांना शरीर भोग किंवा कुठल्याही दुःख खूप येणार. त्यामुळे बाबांचे का बरे आठवण करू नये? ज्या बाबांच्यामुळे तुम्ही दुःखातून पार होणार आहे, सुख भेटणार आहे, त्या बाबांना जरूर आठवण करायची आहे आणि विकारांना सुद्धा सर्व जिंकायचे आहे. बाबा म्हणतात हा काम विकाराचा आदीमध्ये अंत दुःख देणारा आहे. जे विकारांना जिंकू शकत नाही ते वैकुंठाचे राजा थोडेच बनू शकतील? नाही बनणार. ते सतयुगमध्ये नाही येणार. अगर तुम्ही तुमच्या विकारांना कमी कमजोरींना नष्ट नाही करू शकत, तर तुम्ही सतयुगामध्ये नाही जन्म घेऊ शकत. बाबा म्हणतात, बघा, मी तुम्हाला पिता, शिक्षक, सद्गुरूच्या रूपामध्ये किती चांगली कर्म शिकवतो. आणि आत्ता आठवलं मला, म्हटलं जातं की जिथे दया, क्षमा, शांती तिथे देवाची वस्ती. तर हे लक्षात घ्या. दया, क्षमा, शांती का म्हटलं गेलं श्लोक्समध्ये? कारण हे आत्म्याचे गुण आहेत आणि बाबा याचा सागर आहे. आणि जोपर्यंत आपण बाबांना बुद्धी लावत नाही, तोपर्यंत आपल्याला ती शक्ती बुद्धीमध्ये मनामध्ये येऊ शकत नाही. तर बाबा म्हणतात, बघा मुलांनो, बघा मी तुम्हाला पिता, शिक्षक, सद्गुरूच्या रूपामध्ये किती चांगली कर्म शिकवितो. योग बळाद्वारे तुमच्या मागच्या जन्माचे पापाचे म्हणजेच पापकर्माचे विकर्माचा विनाशी करवतो आणि तुम्हाला विकर्माजित राजाही बनवतो. वास्तविक सतयुगातले देवी देवतांनाच विकर्माजित म्हटले जाते. जिथं विकर्म तर होत नाहीत, तिथे कुठल्याही प्रकारचं पापकर्म म्हणजे सतयुगामध्ये विकर्म होतच नाही. विकर्माजित सवत आणि विक्रम सवत वेगवेगळी गोष्ट आहे. एक विक्रम राजासुद्धा होऊन गेला आहे आणि विक्रमाजित राजासुद्धा होऊन गेला आहे. आता आपण विकर्मांना जिंकत आहात, म्हणजे वाईट कर्म करायची नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकाराच्या वश येऊन जे कर्म असतात ते विकर्म बनतात. मग तुम्ही आता विकर्माजित बनत आहात. आणि बाबा सांगतात विकर्माजित राजासुद्धा होऊन गेले. तर विकर्माजित म्हणजे देवी देवता आणि विक्रम राजा म्हणजे द्वापार युगामध्ये झालेला राजा, ज्याने शिवलिंगची स्थापना केली, तो राजा विक्रम. तर बाबांनी त्याचाही फरक सांगितला. पुढे बाबा सांगतात, मग द्वापारापासून नव्याने तुमचे विकर्म सुरू होतात. तर नाव ठेवले आहे ना राजा विक्रम. देवता आहेत विकर्माजित. आता आपण तसे बनतो. नंतर मग जेव्हा वाम मार्गामध्ये येतो तेव्हा परत विकर्माचे खाते तुमचे सुरू होते. हा खेळ आहे, जीवनाचा ड्रामा आहे. बाबा सांगतात तिथे विकर्माचा हिशोब चुकत करून मग आपण विकर्माजित बनतो. जिथे कोणतेही विकर्म होत नाही अशा सतयुगामध्ये मग जन्माला येतो. अशासाठी तुम्हाला किती ह्या ज्ञानाची नशा असायला पाहिजे, आठवण असायला पाहिजे. आपण इथे श्रेष्ठ भाग्य बनवीत आहोत. ही आहे मोठ्या श्रेष्ठ भाग्य बनवणारी पाठशाला. सत्संगामध्ये कुणी कुणाचं भाग्य थोडी बनवतात. सत्संगामध्ये भाग्य बनवण्याची गोष्टच असत नाही. केवळ इतरांचे गायन कीर्तन करतात. पाठशालामध्ये नेहमी भाग्य बनते. तुम्ही जाणता आपण नरापासून नारायण किंवा राजांचेही राजा बनणार. खरोखर पतित राजे पहा पावन राजांचे पूजन करतात. म्हणजेच पतित राजे देवी देवतांची पूजा करतात
मी तुम्हाला पावन बनवितो. पती दुनियेमध्ये तर राज्य करणार नाही. अच्छा. गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. मी आत्मिक पित्यांचा बाबांना प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात आणि आत्मिक पित्यांचा म्हणजे शिवबाबांचा आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना बापदादांना याद प्यार आणि नमस्ते. प्यारे बाबा नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. बुद्धीमध्ये सुदर्शन चक्राचे हे ध्यान ठेवून राहूच्या ग्रहणापासून मुक्त व्हायचं आहे. आणि वरदानाचं विश्लेषण धारणा आहे की श्रेष्ठ कर्म आणि योगबळाद्वारे विक्रमाचे खाते चुकते करून विक्रमाजितसुद्धा बनायचं आहे. दुसरी नंबरची धारणा, आपले भाग्य श्रेष्ठ बनविण्यासाठी पूर्णपणे अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. मुरलीच्या वरदान पहा समोर. बापदादाने आपल्या डोक्यावरती हात ठेवला, डोळ्यांनी दृष्टीने भरपूर केलं आणि बाबांनी मला वरदानाने भरपूर केलं. वरदान बहिर्मुखी म्हणजे जास्त वाणीमध्ये बहिर्मुखी रसाच्या आकर्षणापासून मुक्त राहणारे जीवनमुक्त भव. वरदानाचं विश्लेषण आहे. बहिर्मुखी अर्थात व्यक्तीच्या भाव स्वभाव आणि व्यक्त भावाचे व्हायब्रेशन्स, संकल्प, बोल आणि संबंध संपर्काद्वारे एकमेकांना व्यर्थाकडे प्रवृत्त करणारे, नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारचं व्यर्थ चिंतनामध्ये राहणारे, आंतरिक सुख शांती आणि शक्तीपासून दूर. हे बहिर्मुखी रससुद्धा बाहेरून खूप तुम्हाला आकर्षित करतात. त्यामुळे सर्वात पहिले याला नष्ट करा, कात्री लावा, खतम करा. हे रसच सूक्ष्म बंधनापासून सफलतेच्या मार्गावरून तुम्हाला दूर नेतात. जेव्हा या बंधनापासून मुक्त बनाल तेव्हा तुम्ही म्हणणार जीवनमुक्त अवस्था प्राप्त करणार. म्हणजेच बाहेर म्हणजे बडबड करणं, झालेल्या गोष्टीवरती बुद्धी आणि आपलं मन लावत बसणं, म्हणजे याच्यामुळे काय होते बाबा म्हणतात तुम्हालाच भाग्याची प्राप्ती कमी होणार. जे झालं त्याच्यामध्ये येऊच नका ना, विचारामध्ये येऊच नका. शांत स्वरूप आपल्या आत्म्याच्या बरोबर राहा, बाबांच्या आठवणीमध्ये राहा, आपल्या सत्य स्मृतीमध्ये राहा की मी शांत स्वरूप आत्मा आहे, मी बाबांचं लाडकं मूल आहे, मी पद्मापदम भाग्यशाली आहे, मी देवी आत्मा इष्टदेवी कुलदेवी आहे, मी लक्ष्मी देवी आहे. असं उच्च श्रेष्ठ संकल्पामध्ये राहायचं आहे. तर बहिर्मुक्तामध्ये येणारच नाही. तोंडाने काय बोलत बसायची गोष्टच नाही. तर त्यालाच बाबा म्हणतात जीवनमुक्त अवस्थेचा अभ्यास आणि प्राप्ती होईल. स्लोगन, जे चांगली वाईट कर्म करणाऱ्यांच्या प्रभावाच्या बंधनापासून मुक्त साक्षी किंवा रहमदिल आहेत तेच तपस्वी आहेत. म्हणजेच काय, म्हणजे एखाद्याचं चांगलं कर्म बघून सुद्धा प्रभावित होणं आणि त्याची स्तुती करत बसणं आणि बाबांना विसरणं हे सुद्धा नाही पाहिजे. आणि एखाद्याची वाईट कर्म बघून त्या कर्मांचं चिंतन करत राहणं आणि दुसऱ्याचे वाईट गुण बघून आपल्यामध्येच ते वाईट गुण येणं हे सगळंसुद्धा चांगलं नाही. तर बाबा म्हणतात ना कुणाचं वाईटमध्ये फसू नका, ना कुणाच्या जास्त श्रेष्ठतेमध्ये अडकून बसू नका. फक्त सगळ्यांना पाहत असताना, सगळ्यांच्या बरोबर कर्तव्य कर्म करत असताना आपल्या बाबांची आठवण ठेवा आणि आपल्या सत्य गुणांची आठवण ठेवा. तर मात्र खरे तपस्वी म्हणजे खऱ्या बाबांच्याकडून मिळणाऱ्या भाग्याचे प्राप्तीचे तुम्ही अधिकारी बनाल. ओम शांती. गोड गोड बाबांना आपल्या सगळ्यांच्याकडून अनगणित पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तो. नमस्ते.